श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 35. ध्यान आणि चिंतनासाठी या शरीराचाच देहाचा उपयोग करून घ्यावा लागतो, पण तो देह सुस्थितीत असावा लागतो, नाहीतर चिंतन ध्यान घडत नाही. भगवंताच्या चिंतनासाठी काही काळ बसलं तरी अनेक व्याधी त्रास देऊ लागतात. शांत बसण्याचा सराव असावा लागतो. मांडी घालून ताठ बसणं हाही सरावाचाच भाग आहे. अधिक खाल्लं गेलं की झोप येण्याची शक्यता जास्ती असते. मग कसलं आलंय ध्यान चिंतन? किंवा कमी खाल्लं असेल तर चित्त लागत नाही, म्हणून भगवंतांनी तेही सांगून ठेवलंय. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. जास्त खाण्याने पोट शरीर जड होईल, आळस येईल, ध्यान जप करण्यामध्ये लक्ष लागणार नाही, सुखपूर्वक अगदी पडून राहावंसं वाटेल. किंवा अगदीच तू जर कमी खाल्लं तर बिलकुल न खाण्याने सुद्धा मनामध्ये खाण्याचंच चिंतन होईल, भगवंताचं होणार नाही. शरीरात ताकदच नसल्याने पडून राहावंसं वाटतं. आणि तीच गोष्ट झोपेची. अधिक झोपलं तर आळस येतो, कमी झोपलं तर जागरणाचा त्रास होतो. भगवंतांनी हे सर्व शिकवण्याची सुद्धा काळजी घेतली आहे. म्हणतात युक्त आहार विहार असावा, सात्विक भोजन असावं, बेताचं असावं, हलका आणि नेहमीच्या आहारापेक्षा थोडा कमी आहार किंवा कमी भोजन करावं. विहारही तसाच असावा. उगाच कुठेही भटकत बसू नये, खूप खूप चालून दमू नये किंवा मग अगदीच चालायचं नाही असंही करू नये. स्वास्थ्यासाठी हितकर असं चालणं फिरणं असावं. देश काल परिस्थितीनुसार आणि आपल्या शक्तीनुसार आपल्या कुटुंबियांची समाजाची हितबुद्धीने सेवा केली जावी. त्याला युक्त चेष्ट म्हटलंय. यात भगवंत ध्यान योगाच्या निमित्ताने यथायोग्य आहार विहार क्रिया करायला सांगतायत. आणि आपण ऐकलंच आहे, द बिगेस्ट ॲसेट इज हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी. श्रीराम समर्थ श्रीराम.